नमस्कार. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः इतिहास बदलला. हो, मी बोलतोय महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर जाऊया. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? की मीठ, हो आपलं साधं मीठ, ही एवढीशी गोष्ट इतक्या मोठ्या बलाढ्य साम्राज्याला आव्हान कसं काय देऊ शकली? आज आपण हेच समजून घेणार आहोत. कारण ही गोष्ट फक्त मिठाची नाहीये. ही गोष्ट आहे आत्मविश्वासाची, स्वातंत्र्याच्या दुर्दम्य इच्छेची. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ती ठिणगी कशी पडली, म्हणजे मीठच का निवडलं. मग बघूया तो ऐतिहासिक प्रवास, तो सत्याग्रह कसा पुढे गेला. त्यानंतर ह्या एका कृतीमुळे संपूर्ण राष्ट्र कसं जागं झालं, त्यासाठी किती मोठी मानवी किंमत मोजावी लागली. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्यावर, आजच्या भारतावर काय परिणाम झाला, काय वारसा आहे. तर गोष्ट सुरू होते लाहोर अधिवेशनानंतर. पूर्ण स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा तर दिला गेला होता, पण आता गरज होती एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाची. गांधीजींना एक असं प्रतीक हवं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला आपलंसं वाटेल, आणि त्यांना ते सापडलं एका अगदी साध्या रोजच्या वापरातल्या गोष्टीत. बघा, ब्रिटिशांनी मिठासारख्या गरजेच्या वस्तूवर कर लावला होता. गांधीजींनी सरकारकडे ज्या मागण्या ठेवल्या होत्या ना, त्यातली सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की हा मिठावरचा कर हटवा आणि मीठ बनवण्यावरची सरकारची मक्तेदारी संपवा. पण सरकारने ती मागणी धुडकावून लावली आणि गांधीजींनी ठरवलं की आता हाच कायदा मोडायचा. का? कारण मीठ हे असं काही होतं जे गरीब असो वा श्रीमंत, सगळ्यांनाच लागतं. हा अन्याय थेट प्रत्येकाच्या ताटापर्यंत पोहोचला होता. म्हणजे बघा, हा लढा फक्त मिठापुरता नव्हता. ते तर फक्त एक प्रतीक होतं. खरा उद्देश होता सविनय कायदेभंग. म्हणजे काय? तर सरकारचे जे जुलमी, अन्यायकारक कायदे आहेत ते शांततेच्या आणि सत्याच्या मार्गानं मोडायचे. लोकांच्या मनातली भीती घालून स्वातंत्र्याची ज्योत पेटवायची, हा त्यामागचा खरा विचार होता. आणि मग तो दिवस उजाडला. एका अशा प्रवासाची सुरुवात झाली ज्याकडे फक्त भारताचंच नाही तर अख्ख्या जगाचं लक्ष लागलं होतं. ही काही साधीसुधी पदयात्रा नव्हती. हे तर जणू एका राष्ट्राच्या संकल्पाचं चालतं बोलतं प्रदर्शन होतं. हे बघा, 12 मार्च 1930 गांधीजी आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून निघाले. पुढे जवळपास महिनाभर वाटेतल्या प्रत्येक गावात ते भाषणं देत होते, लोकांना जागं करत होते. 5 एप्रिलला ते दांडीच्या किनाऱ्यावर पोचले आणि मग 6 एप्रिलला त्यांनी मूठभर मीठ उचललं आणि तो जुलमी कायदा मोडला. तो क्षण होता देशभर चळवळ सुरू होण्याचा इशारा. आणि माहितीये, या महान प्रवासाची सुरुवात किती जणांनी केली? फक्त 78 लोकांनी. हो, फक्त 78. पण त्यांचा निश्चय खूप मोठा होता. आणि त्यांनी अंतर किती कापलं? तब्बल 385 किलोमीटर. विचार करा, साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पायी चालत जाणं. प्रत्येक पाऊल जणू स्वातंत्र्याच्या दिशेनेच पडत होतं. गांधीजींनी दांडीमध्ये मीठ उचललं आणि ती एक ठिणगी होती. पण या एका ठिणगीनं देशभर जणू काही वणवाच पेटला. हे लोण देशाच्या कानाकोपऱ्यात कसं पसरलं ते पाहणं खूपच रंजक आहे. पेशावरमध्ये सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान यांनी मोर्चा सांभाळला. पण इथली खरी विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा सरकारने त्यांच्या खुदाई खिदमतगार या अहिंसक सत्याग्रह्यांवर गोळीबाराचा आदेश दिला, तेव्हा चंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील गढवाल पलटणीने साफ नकार दिला. आपल्याच निशस्त्र बांधवांवर गोळ्या चालवायला त्यांनी नकार दिला. ही होती अहिंसेची ताकद. इकडे सोलापूरमध्ये तर गिरणी कामगारांनी आंदोलन हातात घेतलं होतं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की सरकारला तिथे मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लावावा लागला. या आंदोलनाने एक वेगळंच तीव्र रूप धारण केलं होतं. पण धारासणाचा सत्याग्रह तो तर अंगावर काटा आणणारा होता. सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही शांतपणे मिठागराकडे चालत होते. पोलीस त्यांच्यावर अमानुष लाठीमार करत होते. एक तुकडी मार खाऊन खाली पडली की मागून दुसरी तुकडी पुढे यायची. पण कोणीही हात उचलला नाही, प्रतिकार केला नाही. या दृश्याने संपूर्ण जगाला हेलावून टाकलं. या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता. बघा, जिथे समुद्रकिनारे आणि मिठागरं होती, जसे की महाराष्ट्रातलं वडाळा, मालवण, शिरोडा, तिथे लोकांनी मिठाचा कायदा मोडला. पण जिथे मिठागरं नव्हती तिथे काय? तर तिथे लोकांनी जंगल कायदे मोडले. जंगल सत्याग्रह सुरू झाले, ज्यात आदिवासी बांधवांचा खूप मोठा सहभाग होता. म्हणजे सरकारला आव्हान द्यायचंच, पण आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार.
कोणताही मोठा लढा हा त्यागाशिवाय पूर्ण होत नाही. या स्वातंत्र्याच्या यज्ञात अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आता आपण अशाच एका सामान्य पण असामान्य वीराची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे मुंबईच्या एका गिरणी कामगाराची, बाबू गेनू सईद. मुंबईत परदेशी मालावर बहिष्काराचं आंदोलन जोरात होतं, तेव्हा परदेशी मालाने भरलेला एक ट्रक अडवण्यासाठी बाबू गेनू यांनी एक धाडसी पाऊल उचललं. बाबू गेनू त्या ट्रकसमोर रस्त्यावर आडवे झाले. पोलिसांनी त्यांना खूप धमकावलं, उठा नाहीतर ट्रक अंगावरून जाईल. पण ते आपल्या निश्चयापासून 1 इंचही हलले नाहीत. आणि अखेर तो ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्या क्षणी भारताला एक हुतात्मा मिळाला. बाबू गेनूंचं हे बलिदान व्यर्थ नाही गेलं. त्यांच्या या त्यागाने संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याला एक नवी ऊर्जा दिली. एका सामान्य माणसाचं धैर्य संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोत बनलं. तर मग या एवढ्या मोठ्या आंदोलनातून, एवढ्या त्यागातून अखेर काय साध्य झालं? या चळवळीने आपल्याला काय दिलं? चला आता याच्या निष्कर्षाकडे वळूया. या चळवळीची काही वैशिष्ट्ये खूप महत्वाची आहेत. 1. हे आंदोलन खऱ्या अर्थाने देशव्यापी होतं. ते शहरांपुरतं मर्यादित न राहता खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलं. 2. यात महिलांचा सहभाग प्रचंड होता. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यासारख्या अनेक स्त्रियांनी नेतृत्व केलं. आणि 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या इतक्या दडपशाहीनंतरही हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक राहिलं. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम काय झाला असेल तर तो लोकांच्या मनावर झाला. सरकारच्या लाठीमाराला, गोळीबाराला न घाबरता शांतपणे प्रतिकार केल्यामुळे लोकांच्या मनातली भीती निघून गेली. एक निर्भय, निडर भारत जन्माला येत होता. आणि शेवटी हा सगळा इतिहास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. मिठाच्या सत्याग्रहाने हे तर दाखवून दिलं की अहिंसेमध्ये किती प्रचंड ताकद आहे. पण आजच्या काळात, आजच्या जगात अहिंसक प्रतिकार तितकाच प्रभावी ठरू शकतो का? यावर नक्की विचार करा.